लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिंदे आणि अजित पवार यांच्या आमदारांना भाषणासाठीचे धडे दिले जात आहेत। तर सार्वजनिक समारंभामध्ये भाषण करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या आमदारांना भाजपने भाषणाचे मुद्दे दिल्याचं समजतंय। मात्र त्यातील काही मुद्दे अडचणीचे ठरतायत। दोन्ही पक्षातल्या काही आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिलाय। काँग्रेसच्या धोरणावर सडकून टीका करण्याची सूचना या दोन्हीकडच्या आमदारांना करण्यात आली आहे। मात्र शिंदे गटाच्या आमदारांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आणि अजित पवार गटाच्या आमदारांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी मुद्दे दिले गेले। या मुद्द्यांशी अनेक आमदार सहमत नसल्याचंही समजतंय। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। असं आहे की अशा प्रकारच्या बातम्या आज मी देखील वृत्तपत्रामध्ये छापलेल्या वाचल्या, परंतु मला वाटतं की एखादी चांगली गोष्ट एखाद्याच्या अंगीकरणी लावण्यासाठी जर एखादा व्यक्ती मदत करत असेल किंवा एखादा घटक मदत करत असेल तर निश्चितपणे कुठलीही चांगली गोष्ट आपण अंगीकारी घ्यायला हवी। आम्हाला जर कोणी एखादी चांगली गोष्ट शिकवायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे मी देखील ती शिकेन असं मला वाटतं। शिंदे किंवा अजित पवार यांच्या गटाला जे बोलायचं आहे, जे सांगायचं आहे त्याचं स्क्रिप्ट हे संघ कार्यालयातून येतं का भाजपच्या कार्यालयातून येतं। यात नवीन असं लपून असं काहीच राहिलेलं नाही। ते कुठे स्वतःची भाषा बोलतायत। तसं असतं तर त्यांनी शरद पवार यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये टीका केली नसती। ते भाजपचं धोरण आहे, संघाचं धोरण आहे आणि ते अजित पवार व्यक्त करतात।